मेरी पहली मराठी फ़िल्म है, लेकिन मेरे को बिल्कुल भी ऐसा नहीं लग रहा है कि मेरी पहली मराठी फ़िल्म है। मेरे लिए ये उतनी ही प्यारी है जितनी मेरी पहली फ़िल्में रही हैं। जसं शहरांमध्ये मानाचा गणपती असतो, पण इकडे घरी जेव्हा गणपती असतात तर लोक मानाचे असतात. जसे जनरेशननी वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे टीम्स बनतात, तसं या घरत कुटुंबाचं पण आहे. इतनी बड़ी स्टार कास्ट के साथ मैंने एक्चुअली कभी काम नहीं किया है। हमेशा जो मैंने फ़िल्में की हैं, उसमें 3-4 लोग से ज़्यादा कभी रहे नहीं है। हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. घरत गणपती हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. असं म्हणतात ना, सगळे गणपती एकीकडे पण कोकणात साजरा होणारा गणपती एकीकडे, असाच काहीचा विषय घेऊन हा चित्रपट येतोय. आणि माझ्यासोबत भूषण आणि निकिता आहे. कसे आहात? मस्त एकदम मजेत. खूप छान. काय सांगाल की एवढा गणपती म्हणजे तुम्ही डायरेक्ट आत्ताच गणपती घेऊन आला आहात, टीजर आलाय प्रेक्षकांच्या भेटीला, कसं वाटले? खूप छान. यावेळेस बाप्पाचं आगमन खूप लवकर झालंय असं मलाही वाटतंय, कारण आजचा हा एकंदरीत टीजर लॉन्चचा उत्साह बघताना खरंच असं वाटतंय की अरे बाप्पा, सप्टेंबरमध्ये यायचं होतं ना, पण हो, सप्टेंबरमध्ये घरात गणपती येणार, आत्ता घरात गणपती येणार आहेत. निकिता, पहिल्यांदा म्हणजे मराठी फिल्म्समध्ये आली आहेस आता आणि स्वतः आता तू टीजर बघितला, काय थॉट आले मला? जी, थॉट तो ये था कि पहली बार तो हम जो दोनों हैं, हम खुद ये टीज़र पहली बार आज देख रहे थे आप सबके साथ। हमने भी ये पहले नहीं देखा है, तो एक बहुत प्यारी सी खुशी आती है अंदर से जब आप अपना काम देखते हैं। और सबने इस पर बहुत मेहनत की है, तो पहली बार जब हम इसको देख रहे हैं, एक ओवरवेलमिंग सा एक्सपीरियंस होता है, वैसे ही महसूस किया मैंने। जी, आपने सही कहा, मेरी पहली मराठी फ़िल्म है, लेकिन मेरे को बिल्कुल भी ऐसा नहीं लग रहा है कि मेरी पहली मराठी फ़िल्म है। मेरे लिए ये उतनी ही प्यारी है जितनी मेरी पहली फ़िल्में रही हैं, और मेरे लिए एक नई फ़िल्म है जिस तरह से मैं इसको देख रही हूँ। हिला मराठी तू शिकवलं हे आम्ही तिच्या पोस्टमधनं बघत होतो, म्हणजे तू शिकवलं तर तिच्यासाठी तुझ्यासाठी ते किती अवघड होतं की हे सगळं करणं, की स्क्रिप्टिंग होणं किंवा सगळ्यांसोबत तुझं जेव्हा तुमचे प्रॅक्टिस व्हायची तेव्हा तुझी काही मजा यायची का, किंवा हे लोक तुझी मस्करी वगैरह करायचे का? आपने पूछा है कि ये लोग मेरे को रिहर्स कराते थे, तो भूषण एक्चुअली, क्योंकि मैंने सबसे ज़्यादा सीन भूषण के साथ किए हैं, तो इन्होंने तो बहुत हेल्प की है मेरी, बहुत बहुत ज़्यादा। और कई बार ऐसे होता था कि लोग आपस में बात कर रहे हैं और मुझे कुछ समझ नहीं आता था, तो मैं भूषण से ऐसे कान में पूछती थी, जो मैं अभी भी करती हूँ। अभी भी जब गाना बज रहा था, मैंने इससे 1-2 लाइन पूछी कि इसका क्या मतलब है, एंड भूषण जो है बहुत प्यारी तरीके से समझाते हैं। अगर दर्शकों को मराठी के ट्यूशन्स चाहिए तो भूषण प्रधान से बेटर टीचर आपको नहीं मिल सकता है। भूषण, काय सांगशील, कोकणातलं गाव आहे तुझं कोकण, आणि तोच गणपती, किती आठवणी तुझ्या पुन्हा पुन्हा आल्यात की लहानपणीच्या काही आठवणी शूट करताना तुला आठवत? कम्प्लीट मला असंच वाटत होतं की मी माझ्या कुटुंबाबरोबर आहे. का तर नुसतंच आनंद नाही, पण जे हेवेदावे पण असतात ना, मग कोण काय करणार. जसं शहरांमध्ये मानाचा गणपती असतो, पण इकडे घरी जेव्हा गणपती असतात तर लोक मानाचे असतात, की आधी त्यांचा मान, आधी त्यांना आरती करू दे, मग हे करू दे, मग कोणी काय करायचं, ही कामं वाटलेली असतात. तर या गोष्टींमुळे बाप्पा घरी असताना सुद्धा बऱ्याच वेळेला वादही होतात. तर त्यामुळे असंच काहीसं एकंदरीत चित्र दिसणार आहेच. पण त्याचबरोबर हा गणपती जरा आगळा वेगळा आहे, कारण या गणपतीत आमच्याकडे एक पाहुणी आली. ती नक्की कोण आहे आणि ती काय करते, आजच्या टीजरमध्ये जसं दिसतंय, तर ती नक्की काय करते हे तुम्हाला थोडी वाट बघावं लागेल आणि त्यातनं कळेल. पाहुणीलाच आता विचारते की तू आली तर आहे, बट ऑफ स्क्रीन यांनी काय प्रँक वगैरे केलेले तुझे, की सगळ्यांसोबत जुळून मिसळून? प्रैंक, आई थिंक कभी ऐसा प्रैंक करने का मौका तो नहीं मिला हमें, लेकिन हम लोगों ने एक दूसरे को खुश करने की ज़रूर कोशिश की है। क्योंकि हम लोग क्या हुआ था कि हम 1 महीने के लिए कोचिन में जब शूट कर रहे थे, तब किसी को छुट्टी नहीं मिली थी। हम कंटिन्यूसली हमने 32 दिन काम किया है बिना छुट्टी के। तो कई बार ऐसा होता था, इनका मूड ख़राब है, मेरा मूड ख़राब है, या फिर 1-2 बार तो ऐसे हुआ है कि मैं बीमार पड़ी हूँ, इनको पैर में चोट लगी है, इनको आँख में कुछ प्रॉब्लम हो गई है। तो थोड़े थोड़े जेस्चर से, जैसे सडनली मेरे वैनिटी के अंदर एक शुगर फ्री डिज़र्ट पड़ी हुई है जो भूषण ने कहीं से ऑर्डर कर दिया, तो ऐसी छोटी छोटी चीज़ें हम एक दूसरे के लिए करते थे ताकि हम थोड़ा मूड अपना अपलिफ्ट करके रखें। प्रैंक करने का कभी मौका नहीं मिला, बिकॉज जो रूटीन थी वो खुद ही एक बड़ी प्रैंक थी। ॲब्सोल्युटली. किती मस्त. बट गणपती बोलले की मोदक वगैरे सगळं असणार आणि शूटिंगच्या वेळेस तर ते असणार. किती ताव मारलायस?
तो नाही करता आला, कारण काय मोजून ठेवायचं माहितीये मोदक आहे, म्हणजे लिटरली एवढे मोजलेत आणि असं बघायचं की कोणी सगळे त्या याने बघायचं की काय, आणि इतके छान मोदक आणले होते ना. सिक्योरिटी रहती थी सेट पर मोदक के लिए ताकि कोई खाए नहीं, हम सबको नहीं खाना अलाउड था. आणि इतके उत्कृष्ट मोदक होते, म्हणजे लिटरली हाताने पाकळ्या वळलेल्या अशा की मला फार गोड आवडत नाही, पण गणपतीत मी फक्त मोदक खातो, तेही खूप नाही पण मला आवडतात. गणपतीत गोड खायला आवडतं आणि त्यात मोदक, तर ते लिटर खावेसे वाटत होते, पण अजिबात खाता आले नाहीयेत. त्यामुळे तेवढं एक हे आहे, तिकडे ताव नाही मारता आला. पण आता इकडे आहेत ना आज जेवणाला जे हा एक वेगळं हे मला खूप आवडलं की जसं आमच्या चित्रपटात सुद्धा गाव जेवण हे आहेच, तसं इकडे आज गाव जेवण आहे आणि आज जाऊन मोदकांवरती ताव मारणार आहे. आज बघूच कोण अडवतंय. आज किती खाण्याचा विचार आहे? गोड नाही आवडत म्हणून 2. तुला गोड आवडतो? मेरे को तो मीठा बहुत पसंद है, तो मैं तो कम से कम 3-4 मोदक इसके बाद खाने वाली हूँ. आणि परत चित्रपटाकडे येते की भूमिकेविषयी काय सांगाल? आज टीझरच फक्त रिलीज झाल्यामुळे अजून भूमिकेबद्दल फार सांगता येत नाहीये, पण तरी टीझरमधला अंदाज येईल की कोकणातलं हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातलं घरत नावाचं हे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबातला मी एक मेंबर आहे, फॅमिली मेंबर आहे. आणि अतिशय केतन चं कॅरेक्टर, नाव केतन आहे, जे अजून समोर आलेलं नाही, अर्ध्या कॅरेक्टर्सची नावं आली आहेत, पण केतन हा अतिशय घरातल्या सगळ्यांचा लाडका. आणि हे असताना त्याला आपलं कुटुंबातल्या सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती असतात आणि जसे जनरेशननी वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे टीम्स बनतात, तसं या घरात कुटुंबाचं पण आहे. आणि एकंदरीतच गणपतीच्या भोवती किंवा गणपतीत होत असलेली आजकाल जसं मी म्हटलं की एकत्र कुटुंब राहिलेली नाहीये, ती घडतात कधी तर शिमगा किंवा गणपतीच्या वेळेला. त्यामुळे गणपतीसाठी हे कुटुंब एकत्र आलेलं आहे आणि ते एकत्र राहतं का, आणि त्यात ही जी पाहुणी आली आहे ती नेमकी कशी आलेली आहे, तिच्यावरनं काही गोष्टी होतात का, अशा बऱ्याच गोष्टी बाप्पा बरोबरच अनुभवता येणार. पाहुणे म्हणून इकडे पण आली आहे, म्हणजे पाहुणी म्हणून मराठी इंडस्ट्रीत पण आली तुमच्यासोबत. आता नवीन पाहुणीच होती, चित्रपटात पण पाहुणी आली, पण आता ही पाहुणी चित्रपटात शिकली काय, मतलब क्या सीखा है मैंने एक नई भाषा सीखी है. मैंने बहुत सीखे से ज़्यादा मैंने बहुत चीज़ें एक्सपीरियंस की हैं, मैं उसके बारे में कहूँगी. बहुत लोगों का प्यार मिला है मुझे. एक इतनी बड़ी स्टारकास्ट के साथ मैंने एक्चुअली कभी काम नहीं किया है. हमेशा जो मैंने फिल्में की हैं उसमें 3-4 लोग से ज़्यादा कभी रहे नहीं है. इतने सारे को एक्टर्स एक साथ, और जो माहौल रहता था, कई बार हम लोग जब शॉट नहीं होता था, गेम्स खेल रहे होते थे साइड में, डांस कर रहे होते थे, तो ये सब जो मुझे एक्सपीरियंस करने को मिला है ना, वो एक बहुत ही अलग तरीके का रहा है. एंड आई थिंक दैट इज़ द मोस्ट मेमोरेबल थिंग फॉर मी अबाउट दिस फिल्म. कोकणातला गणपती तुझ्यासाठी नवीनच असेल, तर तो अनुभव एकंदरीत कसा होता की तिकडे शूट करताना तू काय काय अनुभवलंस त्या पूर्ण शूटिंग? यू टॉकिंग अबाउट कोंकण सिर्फ या फिर ओवरऑल? ओवर गणपति, क्योंकि ये पहली बार था कि मैं गणपति के इस त्यौहार को इतनी करीबी से देख रही हूँ. क्योंकि हमेशा से जब भी गणपति आता है, आप दर्शन के लिए जाते हैं किसी के घर, हम गणपति घर पे नहीं रखते हैं, तो जो भी बुलाता है आप जाके दर्शन करके आ जाते हैं, तो इतनी बारीकी से देख नहीं पाते. ऐसा पहली बार हुआ है कि मैं एक एक चीज़ देख रही हूँ. और इस फिल्म की खास बात ये है कि नवजोत ने भी इस चीज़ का बहुत ध्यान रखा है कि एक भी चीज़ ऐसी नहीं होनी चाहिए कि हाँ कोई नहीं चलता है, नहीं पता चल रहा है, कोई नहीं, जाने दो. एक एक चीज़ पर बहुत ध्यान दिया गया है, बहुत ज़्यादा. मतलब गणपति का अगर एक ऐसा मोती भी अगर इधर चला गया है तो उसको करेक्ट किया गया है. तो आई थिंक ये सब देख देख के मुझे जो एक इस त्यौहार को लेकर नॉलेज मिली है, वो सबसे बड़ी सीख है मेरे लिए. भूषण, काय सांगशील जेव्हा कळालं की आपल्यासोबत आपण हा चित्रपट करतोय, आपण हो दिलंय आणि आपल्यासोबत अशी आहे की हिला मराठीच येत नाही, तेव्हा काय विचार होते मनात? ती चित्रपटाची गरज सुद्धा आहे, म्हणजे हे आज या निमित्ताने मला सांगायला आवडेल. कारण जसा आत्ता फॉर एक्झाम्पल हा इंटरव्ह्यू चालू असताना लोकांना प्रश्न पडेल की अरे मराठी चित्रपट आहे ना, मग ही का, आपल्या मराठी ॲक्ट्रेसेस नाही आहेत का? तर नाही, ही या चित्रपटाची गरज आहे. आणि ते का, ते चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. आणि उत्कृष्ट काम केलं निकिताने, म्हणजे स्टोरी ऐकली तेव्हा मला ज्या ह्यानी, आपल्याला स्वतः बाकी कॅरेक्टर्स माहिती नसतात की कोण काय प्ले करणार, जेव्हा पहिलं नरेशन होतं, पण आपण जे इमॅजिन करतो, आपण एक पात्र डोळ्यासमोर इमॅजिन करतो, तर त्यावेळेलाच मला प्रश्न होता की कोण असेल. कारण ज्या प्रकारचं तिचं कॅरेक्टर आहे, तर ती महाराष्ट्रीयन नक्कीच नाही, मग कोण असेल. आणि इतकं जे विजनच्या समोर होतं त्याप्रमाणेच झालेलं आहे आणि मजा आली
नाहीये काम करताना. त्यातून भरभरून बोलायला आवडेल अजून दोघांबद्दल, अजून गमती. पण आज फक्त टीजर रिलीज झाल्यामुळे आत्ता इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा आम्ही टीजर एवढंच बोलतोय. त्यामुळे फार भरून बोलता येत नाहीये, भरभरून बोलता येत नाहीये. पण लवकर अजून बरंचसं सांगू. पण एकंदरीतच खूप चांगला चित्रपट आहे आणि खूप मन लावून केलेला चित्रपट आहे नवज्योतनी. त्यांनी इतकं म्हणजे मला आठवतंय या कास्टिंगसाठी सुद्धा बराच वेळ घेतलेला आहे. अख्खं हे घरात कुटुंब आहे ना, सगळेच्या सगळे कॅरेक्टर्स इम्पॉर्टंट. प्रत्येक म्हणजे त्यातलं एकही पात्र तुम्ही काढलं तरी गोष्ट कम्प्लीट होणार नाही, इतकं प्रत्येक पात्र गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजचा हा सोहळा असताना पण तुम्ही बघाल युजली कुठल्याही चित्रपटाच्या इंटरव्ह्यूजला दोघं तिघं असतात. आज इकडे टीजर लॉन्चला अख्खं कुटुंब आहे, कारण हे तेवढंच महत्वाचं आहे, प्रत्येक पात्र महत्वाचं आहे. आणि अशा या कुटुंबाची गोष्ट घेऊन आम्ही येतोय, ती नक्की पहा 26 जुलैला. आता तिलाही हे तू आत्ताच इकडे शिकवणार आहे आणि बोलायला सांग. ती स्वतःहून बोलेल तिला what sorry मराठीत से समथिंग अबाउट द फिल्म टू वॉच और एनी. बरोबर हेच हवंय ना तुला. this is tricky. मी हेल्प करतो आणि फिल्म आणि आपण फिल्म खूप What do you want to say? I want to say the film is you're going to love the film. Please watch it. तुम्हाला चित्रपट खूप आवडणार. अरे ऐसे ही बोलतो. तुम्हारा चित्र तुम्हाला हा चित्रपट खूप मी चुकीचं बोललो. मी confused झालोय. तुम्हाला हा चित्रपट खूप आवडणार. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.